बातमीपत्राला आता सुरुवात करूयात। सोलापूर जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय। माढा आणि करमाळा तालुक्यात पावसानं झोडपून काढलं असून नदी नाल्यांना पूर आलेला आहे। सीना नदीला आलेल्या पुरामुळे 26 गावांना फटका बसलाय। दोन्ही तालुक्यातील 1800 ग्रामस्थ पुरामध्ये अडकले होते आणि या सर्वांचं स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। करमाळा तालुक्यातील 10 गावांचा देखील संपर्क तुटलाय। संभाव्य पूरस्थितीबाबत प्रशासन ॲक्शन मोडवर आहे। तर अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं सीना कोळेगाव धरण क्षमतेपेक्षा अधिक भरल्यानं 52,000 क्युसेक वेगानं सीना नदीपात्रात पाणी सोडलंय। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील 26 गावांना पुराचा फटका बसलाय। करमाळा तालुक्यातील 650 ग्रामस्थांना स्थलांतर सुरू केलेलं आहे। माढा तालुक्यातील 1200 ग्रामस्थांचं देखील स्थलांतर करण्यात येतंय। आज संध्याकाळनंतर करमाळा आणि माढा तालुक्यातील पूरस्थिती गंभीर होणार आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून केलं जातंय। तर सोलापूर जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। माढा आणि कोल्हापूर तालुक्याला पावसाचा फटका बसलेला आहे। सीना नदीला पूर आलाय आणि त्यामुळे 26 गावांचा संपर्क तुटलेला आहे। सोलापुरातली ही काही दृश्य आपण पाहतोय। ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत। कशा पद्धतीने नागरिकांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शेतात पाणी शिरलेलं आहे, घरांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे नागरिकांना स्थलांतर करावं लागतंय। करमाळा तालुक्यातील 10 गावांचा संपर्क तुटलाय आणि संभाव्य पूरस्थितीबाबत प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलेलं आहे। अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानं सीना कोळेगाव हे धरण क्षमतेपेक्षा अधिक भरलंय। त्यामुळे 52,000 क्युसेक वेगानं सीना नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे। तर करमाळा आणि माढामध्ये देखील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। किती मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। सध्या सोलापुरातल्या पंढरपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। माढा आणि करमाळा तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय। नदी नाल्यांना अक्षरशः पूर आलेला आहे। सीना नदीला आलेल्या पुरामुळे 26 गावांना त्याचा फटका बसलेला आहे। दोन्ही तालुक्यातील 1800 ग्रामस्थ हे पुरामध्ये अडकले होते। या सर्वांचं स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी सध्या हलवण्यात येतंय। तर करमाळा तालुक्यातील 10 गावांचा देखील संपर्क तुटलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि करमाळा तालुक्यातील 26 गावांना पुराचा मोठा फटका बसलेला आहे आणि करमाळा तालुक्यातील 650 ग्रामस्थांना आता स्थलांतर केलं जातंय। माढा तालुक्यातील 1200 ग्रामस्थांचं देखील स्थलांतर करण्यात येतंय। आज संध्याकाळनंतर करमाळा आणि माढा तालुक्यातील पूरस्थिती गंभीर होणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश किंवा सूचना देण्यात आलेल्या आहेत।